फिल्डिंगमध्ये नक्कीच चेंजेस आता मात्र करत असताना जो खेळाडू बघतो आपण शॉट मिड आणला होता तो नक्कीच आता मात्र मिडा मध्ये जात असताना तो मध्ये विकेट ना. दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. आडव्या बाटना ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क नाही आहे. पहिली धाव स्कोर बोर्डवरती एक धाव स्कोर बोर्डवरती आहे आणि पहिलं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. मार्गात असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उमेश तरे आहेत. गोलंदाजी मार्कवरती फिल्डिंगमध्ये नक्कीच चेंजेस बदल तो उद्या वेळेवरती नक्कीच शेड्यूल सुरू होणार आहे. उद्या नक्कीच दुपारी बरोबर 2:30 वाजता शेड्यूलला सुरुवात होईल. फटकावे ते टॉप एज लागते आणि तिथे मात्र चूक होणार नाही. या शॉट पॉईंटला पहिला धक्का लागत असताना ब्राह्मणदेव फाटाले संघाला. जीतूच्या बॅटमधून आलाय. दरम्यानचा हा चौकार पहिला. चला चेंडू आपण द्यायचा लगेचच. चेंडू कधी हरवला तर तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाणार या गोष्टीची नोंद घ्यावी. चेंडू अजून एक द्यायचा आहे. यस एक चेंडू आपण द्या लगेचच. नक्कीच चेदुर्गा सुरेबी आणि पिंपलनेर आपण देखील सज्ज राहायचं लगेच. चला वेळ थोडासा कमी घ्या. चेंडू आपण लगेचच चॉईस करा. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा स्कोर बोर्डवरती 5 आहेत. उमेश तरे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटकात येईल पुढील चेंडू. रॅटम ओव्हर द विकेट ना. आक्रमण करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा मात्र अजिबात संपर्क नाहीये. फिंगर रोल करत असताना गोलंदाज दरम्यान उमेश तरे चांगला चेंडू आधी गेलेला आहे. डॉट बॉल.
नेक्स्ट बॉल विथ विकेट. चांगला चेंडू आहे फुलर लेनचा, अजून एक चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये उमेश तरीच्या आपल्याला पाहायला मिळेल. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना षटका दरम्यानचं कंप्लीट झालं बघतो आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ज्या प्रामाण्य व क्रिकेट संघ बाटाले टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक खेळाडू बाद 5 धावा. चला नक्कीच वेळ कमी का प्लीज. जांथराचा क्रिकेट संघ खारबाव आपल्याला वेळ कमी खर्च करायचा, जास्त आपण वेळ घेऊ नका. लगेच आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची. यस डीजे. राहुल तरे आलेत. दरम्यान सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण 5 धावा आहेत. एक खेळाडू बाद. सुरुवात मात्र एवढी चांगली झाली नाही आहे बाटाले टीमच्या मॅचमध्ये. चांगला खेळ करावा लागेल. समोर जांताराचा खारबाव संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगली धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये सेट करणं गरजेचं असणार आहे. तो प्रयत्न नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. राहुल तरे सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू फुल टॉस आहे. समोर खेळत विषपमध्ये फटका सुंदर आहे. तिथं फिल्डिंग देखील तेवढीच चांगली होती आउटफील्डमध्ये. धावे मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला 6 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 6 धावा स्कोर बोर्डवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये उमेश तरीनं फक्त धावा खर्च केला, 5 एक विकेट घेतली. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नक्कीच एवढा चांगला खेळ बाटाल्या टीमचा झाला ना. तो व पिच आहे. आताचा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो हा चौकार. मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती धावफलक आहे. 10 धावा स्कोर बोर्डवरती. राहुल तरे इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा बघतो आपण संपर्क नाही. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक करत असताना याच्या अगोदर आपल्याला फुल नक्कीच ओव्हरपिच चेंडू पाहायला भेटला आणि आता मात्र उजवा एसटीवरती आताच वाईट शॉर्कर राहुल तरे ची चांगली गोलंदाजी. धावफलक 10 वरती आहे. षटकातील पुढील चेंडू ओव्हरपिच फटकावेत खेळलेत. टायमिंग झाला नाही. मिस टायमिंग होतो. शॉट मध्ये धावा चांगला मिळतील. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4.
असताना येतो हा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. धावा एकूण 18. चांगली बॅटिंग आता मात्र करत असताना वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू ऑफस्ट्रिक वरती होता, बॅकफुलला जाऊन स्क्वेअर काटच्या माध्यमातून हा चौकार वसूल केला फलंदाजानं. हा पैसा आहे, टॉप एज लागती. चेंडू मात्र भरपूर वेगानं चालला आहे. लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डिंग चांगली होती. रनआउटची विकेट येते ना, फेक भरपूर चांगली आणि रनआउटचा धक्का लागत असताना इथं नक्कीच आता मात्र टीम ब्राह्मणदेव बाटलेला खेळाडू बाद. चल थोडीशी घाई करा प्लीज. जनतराचा खारबाव. सागर आलेत थर्ड ओव्हर मध्ये. अंपायरचा डेड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 19 वरती आहे. 19 धावा धावापलकावरती. षटकादरम्यानचा आता आपल्याला तिसरं पाहायला मिळेल. प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच. आज नक्कीच थोडासा उशीर झाला सामन्या दरम्यान सुरू होण्यासाठी. तर उद्यापासून शेड्यूल तुम्हाला डे नाईट पाहायला मिळेल. विकेटनं फटका सुंदर आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग देखील होत असताना दावीतनं एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न केला गेला मात्र दावीतनं मिळणार नाही. ऑलरेडी एक रनआउटची विकेट आली याच्या अगोदर. संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 20 धावा. प्रयाग साकिंग एंडला. दरम्यान फुलचा हा चांगला फटका आहे. तिकडे फिल्डर होते उपस्थित मात्र चूक झाली. झेल ड्रॉप होत असताना दावीतनं मिळेल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 21 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पुढील चेंडू खराब आहे. चेंडू दरम्यानचा भरपूर खराब चेंडू आपण म्हणू शकू. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा देखील आपल्यापर्यंत आलाय. प्लस धाव देखील. एकूण 2 धावा एक्स्ट्रा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा स्कोर बोर्ड वरती. सागरचं षटक तिसरं आहे आणि या ओव्हर मध्ये हा पहिला चेंडू व्हाईट बॉल आला. पहिले 2 चेंडू भरपूर सुंदर आणि चांगले आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजाचे. अजून एक सुंदर चेंडू. आता मात्र लगेचच कमबॅक करत असताना लेंथ आता मात्र चांगली आहे. त्याच्या अगोदर चेंडू भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर होता. तिथे नक्कीच काही एक्स्ट्रा धावा खर्च केला गोलंदाजाने. आता मात्र गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. कमबॅक करत असताना गोलंदाज सागर. पुढील चेंडू फुलर लेनचा अजून एक सुंदर चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र करत असताना जाणताराचा क्रिकेट संघ खारबाव या मॅच मध्ये विकेट टू विकेट गोलंदाजी होते. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही या मोठा फटका खेळण्याची. व्हेरी गुड बॉलिंग.
धावसंख्या आता मात्र थांबली आहे धावफलकावरती. अकुटापाचा चेंडू पूल केला. हा शॉट तिकडे फिल्डर होते उपस्थित, मात्र नक्कीच बघतोय आपण चुका होत असताना झेल तर पकडला होता, मात्र फिल्डर गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या नशिबाच्या धावा 6. मयूर तरे आलेत अंतिम षटकामध्ये. 1.5 ओव्हरच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज. पहिला चेंडू व पिच आहे, पाठवला त्याला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात मात्र 1.5 ओव्हरची भरपूर चांगली केली. आला हा षटकार. जितून मात्र अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत केली. जो सलामीला आलाय, खूप सुंदर बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू व पिच आहे, इनसाइड आउट. फटका हवेत खेळले, फिल्डरला बीट करून हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र नक्कीच कमबॅक करत असताना आणि जीतूची बॅटिंग आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये. 1 मोर बिग हिट, 6. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो ना. 43 धावा स्कोर बोर्ड वरती. मयूर तरेवरती आक्रमण करत असताना दरम्यानचा हा देखील चांगला फटका आहे. तिकडा फिल्डर उपस्थित चेंडू शोधून फेक करेपर्यंत रनआउटची विकेट. इतन्या दरम्यान अंपायरनं थर्ड अंपायर रेफर केला डिसिजन. जाऊया आपण टीव्ही अंपायरकडे.
तर डिसिजन पेंडिंग आहे. बघूया थर्ड अंपायर निर्णय काय देतील. तुम्हाला स्क्रीनवरती हा डिसिजन पाहायला मिळेल. अंपायर थोडासा वेग घेत आहेत. वेळ लागतोय आणि समोर स्क्रीनवरती नक्कीच जे काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर संकल्पना स्पर्धेची. नक्कीच बॅट एक्झॅक्टली ग्राउंड इन झाली का नाही झाली या चेंडू नक्कीच कदाचित बेल्ट्स पाडण्यासाठी काही वेळ लागलाय की नाही लागला या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी बघा किती पास झाली आणि नक्कीच तसाच आपण पुरेपूर फायदा घेत असताना टेक्नॉलॉजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच मेगा स्क्रीनवरती हा डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय असणार आहे. डिसिजन अजून पेंडिंग आहे. वेळ भरपूर लागतोय. योग्य तो निर्णय नक्कीच येईल. सातत्याने आमचे मॅनेजमेंट कमिटी रुपेश अतुल बबल्या सातत्याने नक्कीच डिसिजन योग्य तो नक्कीच येणार आहे. डिसिजन आता मात्र आपल्यापर्यंत आलाय. अंपायरचा नक्कीच आपल्यापर्यंत थर्ड अंपायरचा फलंदाज नॉट आउट. उमेशनं नक्की चूक केली. बघतो आपण त्याच कारणानं फर्स्ट अटॅम्पमध्ये कदाचित चेंडूचा बेल्स वरती लागला गेला असता. कदाचित बेल्स जर इथनं नक्कीच पडल्या गेल्या असते तर कदाचित इथनं खेळाडू बाद होऊ शकले असते. सेकंड अटॅम्प मध्ये नक्कीच हा प्रयत्न केला उमेशनं. दरम्यानचा हा देखील फटका सुंदर आहे. क्लासिकल बॅटिंग जीव मात्र अक्षरशः बरंच मैदानाच्या आत आणि सुंदर त्याची आपल्याला बॅटिंग पाहायला भेटली. तो नॉट आउट राहिला आणि खूप सुंदर त्याचा आपल्याला खेळ पाहायला भेटला मॅच मध्ये. एकूण धावा बनवल्या गेल्यात महामंडळ क्रिकेट संघ बाटाले टीमनं यावेळेस बघतो आपण 50 आणि 51चं टार्गेट असणार या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव संघाला. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन या लगेचच आपल्याला मॅच नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन
न्यू एकविरा क्रिकेट संघ पिंपळणे आणि त्यांच्या अंगीस आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे जयदुर्गा सुरे बी. दोन्हीही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस बॉक्स आपण लगेचच खाली करायचे. टॉस बॉक्स आपण लगेचच रिकामा करायचा आहे. चला विनोद पाटील आपण टॉस करून घ्या. विनोद पाटील यादव और सिद्धू जोडी नंबर 1. यादव और सिद्धू या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये जोडी नंबर 1 घ्या हा टॉस. पिंपळनेरचे कॅप्टन आपण ओपनिंग नसणार आहे, फक्त टॉस असेल. यादव आणि सिद्धूच्या आपण उद्या दुपारपासून घेऊ. जयदुर्गा बीचे कॅप्टन 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस भरपूर दूर उरला, तो पाहण्यासाठी भरपूर दूर देखील यावं लागेल. शेवटी नंबर 1 आहे का 2 आहे. सुरेनं टॉस जिंकलाय. जयदुर्गा सुरे बी ऑन द टॉस. डिसिजन बॉलिंग करणार आहेत. Yes, DJ. भूषण आणि भूषण सोबत सलामीसाठी आलेत फलंदाज सचिन. 2 सलामीवीर फलंदाज टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण. एकूण विजयासाठी 51चं टार्गेट आहे. पहिलं षटक आहे गोलंदाज पंकज माईचं. चला मॅचला आपण करूया सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा विजयासाठी. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन. मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा क्रिकेट संघ खारबावच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डावा स्ट्रीक वरती होता. अपील आपल्याला पाहायला मिळते. वेगवान अपील होती व थ्रो. मग अंपायर चला अंपायरने निर्णय जो काय दिला तो नक्कीच मान्य करून आपण फिल्डिंग लावून घ्या. थर्ड अंपायर LBW साठी आपल्याकडे नाही अवेलेबल. चला पाटील संघ आपण फिल्डिंग लावून घ्या लगेचच. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. अपील भरपूर स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिले षटक गोलंदाज
पंकज माईचा आपल्याला पाहायला मिळतोय, जो एक अप्रतिम खेळाडू आहे. सातत्याने आपण त्याला सिटी क्रिकेट मध्ये देखील पाहत असतो. भरपूर चांगला खेळ तो करतोय या सीझन मध्ये. पुढील चेंडू तो मध्ये विकेटना दिल सुपरण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली या शॉट फाईन लेग रिजन मध्ये. धावीतनं एक मिनिट या पहिली धाव आता मात्र आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल. एक टार्गेट या मॅच मध्ये 51चा आहे विजयासाठी जाणताराचा क्रिकेट संघ खारवाव संघाला. फिल्डिंग मध्ये बदल, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतोय. षटकातील पुढील चेंडू पंकज माई. यावेळेचा फटका चांगला आहे, तिथे धावा देखील चांगला मिळतील. आता मात्र आक्रमणाला झाली आहे सुरुवात. सचिनच्या बॅट मधून आला षटका. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. फटका अप्रतिम खेळाडे सचिन. अजून एक आखूड टप्प्याचा आहे. आता मात्र फिल्डिंग चांगली होती. रनआउटची संधी तर होती, मात्र वेगानं धाव कंप्लीट केली आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पंकज तो मध्ये विकेट ना. दरम्यानचा चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट आता मात्र गोलंदाजी करत असताना पंकज माई आला डॉट बॉल. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. पहिलं षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळतो. पहिल्या इनिंग मध्ये दमदार खेळ खेळला जितून. सुपर त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा फटका सुंदर उडवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. हा दमदार KPL षटकार. फिल्डिंग लगेचच लावून घ्या प्लीज. सहकार्य करा, वेळ कमी घ्या. नक्कीच जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. चौदा धावा स्कोर बोर्ड वरती आहेत.
विजयासाठी या मॅच मध्ये 51चं टार्गेट. अविनाश माळी आलेत. यावेळेचा हा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली होती. धावमेल 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. वेळ कमी का प्लीज थोडं सहकार्य करा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारण नक्कीच फिल्डिंग मध्ये आपल्याला बदल देखील पाहायला मिळतो. साकिंग यांना आता मात्र खेळण्यासाठी सज्ज फलंदाज भूषण. भूषण कारभारी आणि सचिन म्हात्रे असे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जाणताराचा क्रिकेट संघ खारबावच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आहे एकूण स्कोरबोर्डवरती 15. षटकातील पुढील चेंडू अविनाश माळी. या दरम्यानचा अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. पूर्णपणे बीट केलं. या दरम्यान फलंदाज भूषणला दांडी गुल केली जाते. या फलंदाज बाद. देव माझे म्हसोबा पाहून साला. 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 देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला. सागर कारभारी आलेत फलंदाज. चांगलं संगीत जय मोसोबा डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील सागर आलेत 3ऱ्या क्रमांकावरती. दरम्यान फलंदाज चांगला चेंडू पाहायला भेटला. गोलंदाजाचा फुलर लेन्स होता अविनाश माळीचा चेंडू. षटकातील पुढील चेंडू फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल. नेक्स्ट बॉल दोबदबीने टर्न केला. फटका नटराज स्टाईलला खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. स्क्वेअर लॅक मध्ये धावेत एक मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 16 इन बोट. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावा पलकावरती. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि अप्रतिम दमदार दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन मिनी KPL आपल्याला पाहायला मिळते. याची पहिली रात्र मग उद्यापासून डे नाईट शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर आयोजन. यावेळेस अपील अल्फीच्या ब्ल्यूची विकेट. अजून एक धक्का लागत असताना आता मात्र सचिनला देखील परतावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट नाव. जानदाराचा खारबावला धक्का 2रा. मयूर तरे आलेत. 14 चेंडू 35 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. लपटे बॅटर. फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने मात्र फटकावेत खेळलेत.
फिल्डरनं भरपूर चांगला प्रयत्न केला, झेल ड्रॉप झालाय. अजून का धावा इथं धावून घेण्याचा प्रयत्न, धावा मिळतील 2. प्रयत्न भरपूर चांगला केला फिल्डरना. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला 18 वर पाहायला मिळते. 32ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण 13 आणि विजयासाठी 32 धावेची गरज आहे. 13-32 इक्वेशन आहे. तर मयूर तरे 33ची गरज आहे, माफ करा. पुढील चेंडू, यावेळेचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे, चूक होणार नाही. मयूर तरे देखील परतील मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना जानदाराचा खारबाव टीमला. माऊली आई बसली चला घाई करा प्लीज. ब्राह्मणदेव बाटाले नक्कीच संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टीम मीटिंग कमी करा. लगेचच आपल्याला दरम्यान फिल्डिंग लावून घ्यायची, कारण का आज ऑलरेडी या दरम्यान बघतो आपण भरपूर उशीर झाला आणि भरपूर लेट देखील स्पर्धा आपल्याला दरम्यान आज सुरू करता आली. ब्राह्मणदेव बाटाले संघ तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. उद्या तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाइम घ्या. उमंग आलेत नक्कीच. 12 चेंडू 33 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. तुम्हाला नक्कीच मॅचचं इक्वेशन समीकरण पाहायला मिळेल. चला बाटाले संघ तुम्हाला सातत्याने आम्ही त्या सूचना करतोय, थोडी घाई करा. तर चला आपण लगेच सुरुवात करा. नक्कीच बाटाले संघ तुम्हाला सातत्याने आम्ही सूचना करतो की आपण फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, सहकार्य करा. हा षटक महत्वाचा असणार आहे. लापटी बॉलर आहेत. अपस्टिक मध्ये चेंडूच्या दरम्यान पिचिंग भरपूर चांगली. आला डॉट चेंडूच्या दरम्यान जेवढे हाताळले जातील तेवढं नक्कीच दबाव आणि प्रेशर असणार आहे या मॅच मध्ये. जाणता राजा क्रिकेट संघ खारबाव टीम वरती. मॅचचं इक्वेशन जर आपण बघितलं अजूनही आपल्याला मॅच बॅलन्स पाहायला मिळते. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 33 धावेची गरज आहे. हा षटक भरपूर महत्वाचा असणार आहे साकिंगला सागर सज्ज खेळण्यासाठी. यावेळेचा फटका दमदार आहे. सागरचा हा तडाखा आहे. पाठवला चेंडू दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. धावा 24. धावा 24. मग सागर आता इथनं
आक्रमक काही फटके घेत असताना मॅच भरपूर महत्वाची आहे. मॅचचा जो बॅलन्स आहे मग मैदानाच्या आतमध्ये जाणताराचा खारबाव संघ देखील एवढा इझिली हार मानणार नाहीये. तेवढाच ताकदीचा हा देखील संघ आहे. सागर साकिंगला पुन्हा आक्रमण करायचं होता. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. तिथे नक्कीच फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. सागरला संधी मिळते दुसऱ्या धावेची. 2 धावा इथनं कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. नऊ चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण 25 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. चांगली मॅच पाहायला मिळते. हे 3 चेंडू निर्णायक असणार आहेत. यावेळेचा फटका वेदा मिसामिंग शॉट. झेलची संधी असेल की काय. फिल्डर भरपूर वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र झेल पुन्हा एकदा ड्रॉप झाली. चुका होत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू भरपूर उंच गेला होता मात्र झेल ड्रॉप झालाय. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 27. अजून 24 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8-24 इक्वेशन या मॅच मध्ये. हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आणि भरपूर निर्णायक असतील या मॅच मधील. मात्र सागरला संधी मिळाली या मॅच मध्ये. साकिंगला रविश फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल रवीसाठी या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. चेंडू आणि बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. आता चेंडू शिल्लक असतील बघतो आपण या दरम्यानचे 7 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 24. 7-24 इक्वेशन आहे. हा चेंडू महत्वाचा आणि निर्णायक असणार आहे. रवीश साकिंगला अजून एक चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानमध्ये नक्कीच गोलंदाज अप्रतिमने दर्जेदार गोलंदाजी करत असताना षटका दरम्यानचा संपला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळीच संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बरोबर 27 आहे. आता चेंडू शिल्लक 6 आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे मॅच मध्ये. जाणतारा क्रिकेट संघ खारबाव टीमला यस दिजे. चला वेळ कमी घ्या प्लीज. बाटल्या आपण लगेच लावून घ्यायची. सहा चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 24 धावेची गरज आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. ब्राह्मणदेव भाट आले प्लीज. भावेश माई अंतिम षटकामध्ये आलेत गोलंदाज. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 24. मात्र सागरचा जेल सोडला होता. अजूनही सामना संपला नाही. सागरच्या निघीच्या दरम्यान खांद्यांवरती मोठी जिम्मेदारी जबाबदारी आली आता या मॅच मध्ये जाणताराचा खारबाव टीमची. मात्र सागरकडे तेवढा क्लास आहे. तेवढा ताकदीचा मात्र हा खेळाडू सामना नक्कीच आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकेल. ती तेवढी ताकद तेवढी धमक या खेळाडूमध्ये आहे. तर बघूया समोर ब्राह्मणदेव बारेले देखील टीमनं भरपूर चांगली मेहनत केली या मॅच मध्ये. त्या अनुषंगाने मॅच आपल्याला भरपूर चांगले आणि सुंदर पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 24. चला भावेश आपण लगेच षटकाला सुरुवात करायची. सागर साकिंग एंडला या दरम्यानचा हा फटका हवेत होता. मात्र झाली चूक. पुन्हा एकदा नक्कीच बघतो आपण झेल
ड्रॉप होत असताना काय धाव घेतलीच नाही का, रन नाहीये. तर मग अंपायर देखील ते सांगत असताना धाव इथनं घेतली जात नाहीये. आल्या डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे. बिग हिटचीच गरज आहे, मोठ्या फटक्यांचीच गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 24 धावेची गरज आहे. 5-24 इक्वेशन या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ब्राह्मणदेव बाटले संघ प्लीज तुम्हाला पुन्हा एकदा सूचना दरम्यान इथनं सातत्याने आम्ही करतो की तुम्ही फिल्डिंग लावून घ्यायची. प्रत्येकी चेंडूच्या नंतर आपण फिल्डिंग चेंजेस करा, मात्र वेळ कमी घ्या. बॅक टू द बॉलर खेळले. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता डीप मध्ये. द फिल्डर बघतो आपण उपस्थित आहे. चेंडूची वस्तून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला, मिळतील 2 धावा. आणि आता मात्र नक्कीच बघतो आपण मॅच मध्ये कमबॅक पूर्णपणे करत असताना 4 चेंडू इथं शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये धावांची गरज आहे. 22 4-22 आहे किंवा शना. हो हो 4 चेंडू 22 धावा. सागर साकिंग यांना यावेळेचा फटका देखील हवेत खेळले. चेंडू भरपूर उंच गेलाय आणि फिल्डर कडनं पुन्हा एकदा बघतो आपण झाली आहे चूक. शेल मात्र येत होणार नाहीये, त्याचा काय नुकसान देखील आता होणार नाहीये, कारण का आता चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण या दरम्यानचे 3 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 21. चला आता वेळ कमी घ्या प्लीज. लीगल चेंडू नक्कीच आता मात्र हाताळीचे आहेत. ब्राह्मणदेव क्रिकेट संघ बाटाले टीमला या मॅच मध्ये. राहुल या दरम्यानचा फटका हवेत आहे. कमबॅक आणि या मॅच वरती मजबूत पकड टीम ब्राह्मणदेव बाटलीची आपल्याला पाहायला मिळालंच. ज्या अनुषंगाने आपल्याला खेळ पाहायला मिळाला या मॅच मध्ये चुका नक्कीच झाल्या. साई स्पोर्ट्सचा जर विचार केला तर आपण प्रतिमिनित दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. जांतराचा क्रिकेट संघ खारबाव की थोडासा बॅकफुटला आहे. ज्या अनुषंगाने आपण जर खेळ बघितला सुनील पवार या मॅच मध्ये पहिल्या 2 ते 3 ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त उमेशने धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान 5च धावा त्यानं खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये राहुलनं 14. त्याच्यानंतर अंतिम षटक जो नक्कीच मयूरदादा तरेचा भरपूर मोठा होता, त्या ओव्हर मध्ये मूड नक्कीच भरपूर धावा खर्च केल्या आणि इथना फटका वेत खेळलेत. फिल्डर जेलच्या खाली आहे, चूक मात्र नक्कीच होणार नाही. आता इथनं पकडली जाते झेल आणि फलंदाज होतात बाद. चरण तरे न्यू बॅटर्स. शेवटचा देखील बॉल आला दरम्यानचा बघतो आपण डॉट. एकूण नक्कीच बघतो आपण मॅच मध्ये भरपूर धावे ना भरपूर फरकाने नक्कीच मॅच मात्र जिंकली मैदानाच्या आतमध्ये. ब्राह्मणदेव क्रिकेट संघ बाटाले टीमना हार्डलक. जाणदाराचा क्रिकेट संघ खारबाव प्रयत्न भरपूर चांगला होता. नक्कीच अप्रतिम खेळ तुमचा देखील जायला हरकत नाही. हार्डलक या मॅच आपण देऊया. मराठा मॅच जितून अप्रतिम बॅटिंग केली, त्याने एकूण धावा बनवल्या